ज्ञानेश बोला, काय अपडेट? म्हणजे आता या भागामध्ये जिथे सुनावणी सुरू आहे कोर्टाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवला जात आहे आणि त्यांचे माणिकराव कोकाटेंचे समर्थक देखील या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। काही प्रमाणात या परिसरामध्ये त्यांचे समर्थक आल्याची चर्चाही इथे आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये निकाल वाचन होईल आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातला आदेश निकाल बाहेर येईल। सगळ्यात महत्त्वाची माहिती मी मगाशी सांगत होतो, हा निकाल यासाठी महत्त्वाचा आहे, माणिकराव कोकाटेंची तब्येत जशी बिघडत आहे तशाच पद्धतीने हा निकाल आल्यानंतर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि माणिकराव कोकाटेंचं राजकारण देखील बिघडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये आता 29 महापालिकांसाठी निवडणुका आहेत। या निवडणुका सत्ताधारी पक्षांसाठीच महत्त्वाच्या आहेत। विशेषतः भारतीय जनता पक्ष, त्यांचे दोन्ही मित्र पक्ष काही ठिकाणी स्वतंत्र लढणार आहेत तर काही ठिकाणी एकत्र येऊन लढणार आहेत। अशा स्थितीमध्ये एक बाजू ठरू शकते। या सत्ताधाऱ्यांमधला मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष हा मुद्दा स्पष्टपणे जरी नसला तरी नाशिकच्या राजकारणामध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ शकतो। त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, शिंदेची शिवसेना असेल, जिथे जिथे स्वतंत्र लढेल तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाला इथे मोठ्या प्रमाणामध्ये याचा सगळा परिणाम त्यांना भोगावा लागू शकतो। केवळ माणिकराव कोकाटे हे एकमेव उदाहरण नाही तर गेल्या 1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये जेमतेम काही महिन्यांच्या कालावधीमध्ये अजित पवारांच्या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। आता पुढच्या काही मिनिटांमध्ये हा निकाल येणार आहे। नेमका हायकोर्ट काय निकाल देतं याकडे सगळ्याचं लक्ष आहे, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तब्येत जशी माणिकराव कोकाटेंची बिघडत चालली आहे, हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांचं राजकारण आणि नाशिक मधली राष्ट्रवादीची परिस्थिती सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा जाऊयात नाशिकला, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होतात की आता माणिकराव कोकाटे यांचा निकाल येणार आहे, त्यांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, हायकोर्ट काय निर्णय देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्याच्या घडीला महापालिकांच्या निवडणुकात छगन भुजबळ यांची तब्येत बरी नाही, त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीसाठी अजित पवारांच्या चेहरा तसा आता नाही असं म्हणावं लागेल। कारण आता मोठे नेते जे आहेत ते आरोग्याच्या प्रश्नास्तव छगन भुजबळ रुग्णालयामध्ये आहेत, माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाली, कशा पद्धतीने असू शकते सगळे समीकरण पुढची? तसं पाहायला गेलं तर आपण जर बघितलं 3 मंत्री हे राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। नरहरी झिरवाळ हे अन्न औषध मंत्री आहेत, त्यानंतर छगन भुजबळ नागरी पुरवठा मंत्री आहेत आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे हे क्रीडा मंत्री होते। ही तीनही मंत्री असताना सुद्धा नाशिकमध्ये जर आपण शहरातली परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादीची तेवढी भक्कम आपल्याला दिसून येत नाही, ज्या प्रमाणामध्ये भाजप आणि सेना या ठिकाणी आहे। तर आत्ताची ही परिस्थिती बघता याचा अधिक फटका हा राष्ट्रवादीला बसू शकतो। आता जर आपण बघितलं, छगन भुजबळ गेल्या 2-3 महिन्यांपासून शहरामध्ये सक्रिय नाहीत। ते त्यांच्यावर बायपास सर्जरी झाल्यामुळे ते सध्या आराम करतायत, परत काही क्रिटिकल प्रॉब्लेम झाल्यामुळे ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला आता शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटे हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आहेत, त्यांना अटक होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। ते आपल्या अपील दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर जामीन मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत। खरं म्हणजे या संपूर्ण चक्रामुळे याचा परिणाम नाशिक महापालिकेच्या निवडणुकीवर होतोय। आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या बैठका सध्या समीर भुजबळ घेत आहेत, जे या उमेदवारांच्या मुलाखती हे समीर भुजबळ या ठिकाणी घेताना दिसत आहेत। जी मोठे नेते या ठिकाणी असले पाहिजेत ते या ठिकाणी दिसून येत नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला महापालिकेच्या एकूणच पुढच्या तयारीसाठी दिसून येतोय। नरहरी झिरवाळ हे आपल्या आदिवासी भागामध्ये सक्रिय आहेत, त्यांचा शहराशी जास्त संबंध येत नाही, शहरातल्या संघटनात्मक कामांमध्ये ते सहसा नसतात आणि त्यामुळे आता विखुरलेली अशी राष्ट्रवादी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि नक्कीच त्याचे परिणाम फक्त नाशिकच नाही तर एकूण उत्तर महाराष्ट्रावर सुद्धा दिसतील असं म्हणायला हरकत नाही। अगदी योगेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। ज्ञानेश सुद्धा आहेत हायकोर्ट परिसरातून आपल्यासोबत, हायकोर्टातल्या सगळ्या घडामोडी ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। लीलावती रुग्णालयातून आपल्यासोबत मनश्री पाठक आहेत। मनश्री, या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं किंवा माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केला त्यामध्ये हॉस्पिटलची भूमिका सुद्धा काही अंशी संशयास्पद वाटताना दिसते। आता सध्या परिस्थिती काय आहे हॉस्पिटलची? नाशिक पोलिसांचं पथक तिथं कसल्या पोझिशनमध्ये आहे आणि एकंदरीतच निकाल हायकोर्टात झाल्यानंतर काय घडामोडी घडू शकतात लीलावतीमध्ये?
पोलिसांचं पथक हे दुपारच्या सुमारासच लीलावती हॉस्पिटलच्या दारात येऊन हजर झालेलं आहे. त्याच्यामुळे सातत्याने कदाचित नाशिक पोलिसांकडून सुद्धा कोकाटेंच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात आहेत. मात्र ज्या पद्धतीने लीलावती रुग्णालय प्रशासनाकडनं सांगितलं जातं की अद्याप एन्जिओप्लास्टी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, कारण एन्जिओग्राफी झालेली नाही आहे. तर त्याच्यामुळे अर्थातच हे पथकसुद्धा खोळंबलेलं आहे. दुसरीकडे आपण बघतोय की सुनावणी सुरू आहे. त्याच्यामुळे सुनावणीचं निकाल वाचन झाल्यानंतर अशा पद्धतीचा कुठला वैद्यकीय निर्णय घेतला जाईल का याची दाट शक्यता आहे. आणि तसा जर निर्णय घेतला गेला तर पुन्हा एकदा कदाचित कोकाटेंना त्याची परवानगी काढावी लागू शकते आणि कदाचित पुन्हा एकदा कोकाटेंना काही काळ हा लीलावतीमध्ये घालवण्यास मिळू शकतो. त्याच्यामुळे तशी एखादी पळवाट शोधण्याचा हा प्रयत्न आहे का अशी शक्यता आता गडद होताना दिसते आहे. एकीकडे अंतिम निकालाचं आता सध्या वाचन सुरू आहे. जर कोर्टाने कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कारणाशिवाय आता तातडीनं कोकाटेंना अटक करण्यात यावी असे जर स्पष्ट आदेश दिले तर अर्थातच नाशिक पोलिसांचं पथक हे तातडीनं कारवाईला सुरुवात करेल. त्या दृष्टीने त्या तयारीनेच ते आलेले आहेत. अगदी दुपारपासून ठाण मांडून बसलेलं आहे हे नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीमध्ये. त्याच्यामुळे कुठल्याही क्षणी अंतिम निकाल येईल आणि तातडीने कारवाईला सुरुवात सुद्धा होईल. मात्र या सगळ्याच्या दरम्यान जर वैद्यकीय अहवाल आला आणि वैद्यकीय अहवाल हा जर वैद्यकीय परिस्थिती, आरोग्याची स्थिती कोकाटेंची नाजूक आहे असं सांगणारा असेल आणि त्यांना तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज आहे असं सांगणारा असेल तर मात्र कदाचित चित्र बदलू शकतं. अगदी मनश्री, या सगळ्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. पुन्हा एकदा जाऊयात हायकोर्टात. आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश, आपण बघतोय युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, निकाल वाचन सुरू झालंय. निकाल यायला अजून किती वेळ लागू शकतो ज्ञानेश? या संदर्भामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जे मुद्दे नोट करण्यात त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने बारकाईने या संदर्भातला युक्तिवाद नोट करून झालेला असावा आणि या सगळ्यामध्ये आता निकाल काय येतं याची उत्सुकता साऱ्या महाराष्ट्रालाच आहे. कारण आपण पाहतोय, मगाशी म्हणालो तसं, या निकालाचा परिणाम हा वेगवेगळ्या घटकांवर करणार आहे, वेगवेगळ्या गोष्टींवर, वेगवेगळ्या बाबींवर होणार आहे याचा. त्यामुळे निकाल सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये निकाल येऊ शकतो. तत्पूर्वी या संदर्भामध्ये जे काही युक्तिवाद मांडलेले आहेत त्याचा जर विचार केला तर निकाल काय येऊ शकतो याचा अंदाज बांधणं खरं सोपं आहे. माणिकराव कोकाटेंचे वकील रवी कदम यांनी ज्या पद्धतीचा युक्तिवाद मांडलेला आहे तो किती पोकळ आहे हे त्यांच्या युक्तिवादावरून लक्षात येतं. वेगवेगळे मुद्दे होते. ते एकदा म्हणाले की उत्पन्न फार कमी होतं, महिन्याकाठी 2500 रुपये इतकंच उत्पन्न होतं. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीची माणिकराव कोकाटेंची भरभराट झाली यानंतरचे कुठचेही आकडे त्यांनी दिलेले नाही. यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सरकारी वकिलांनी उपस्थित केला त्यांच्या युक्तिवादावर रवी कदम यांच्या. जर तुमचं या काळात उत्पन्न वाढलेलं होतं, जे काही वाढलं होतं, ज्या कुठचा स्रोत होता उत्पन्नाचा त्यातून जे काही उत्पन्न पुढे आलेलं आहे ते तुम्ही आम्हाला का कळवलं नाही केलेला आहे. एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीच्या संदर्भामध्ये देखील जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो देखील माणिकराव कोकाटेंच्या वकिलांचा मुद्दा पोकळ दिसू शकतो, पोकळ ठरू शकतो. या सगळ्यांचा जर अंदाज घेतला, अंदाज बांधला तर न्यायालयाचा निकाल काय येऊ शकतो याचे संकेत आज होईल. या संदर्भातला निकाल आज होईल. ज्येष्ठ कायदेतज्ञ नेहमीच म्हणत असतात की ज्या वेळेला पुरावे आपल्या विरोधामध्ये जातात आणि निकाल आपल्या विरोधात जाण्याची शक्यता असते त्यावेळेला कुठेतरी वकिलांकडून आणि सगळ्या आरोपींकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो कोर्टामध्ये. आणि तशाच प्रकारचा प्रयत्न सुरू आहे का असा सुद्धा आता सवाल आहे ज्ञानेश. या संदर्भामध्ये मी जसं म्हणालो हे सगळा युक्तिवाद हा अत्यंत पोकळ होता असं आपल्याला दिसत होतं. याचा अर्थ न्यायालयाला हायकोर्टाला ते स्पष्टपणे जाणवत होतं. काही पुरावे त्या पुराव्यांची त्यांनी उलट तपासणी केलेली आहे. सरकारी वकिलांनी हे सगळे दावे कसे खोडून काढलेले आहेत हे सगळं स्पष्टपणे दिसत होतं. मी मगाशी म्हणालो तसं एखादी व्यक्ती गुन्ह्यात अडकल्यानंतर एखादी व्यक्ती जेव्हा संपण्याच्या मार्गावर असते तेव्हा त्याची बाजू मांडणारी व्यक्ती ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या व्यक्तीचा बचाव करण्याचा प्रयत्न करते आणि त्या बचावातून आपली कशी सुटका होऊ शकते याचा प्रयत्न करते. पण त्यासाठी भक्कम पुरावे लागतात, तशी भक्कम बाजू लागते. तशी कुठचीही बाजू आत्ताच्या घडीला माणिकराव कोकाटेंच्या बाजूने नाही हे स्पष्ट दिसत होतं. यातला जसं संदीप तुम्ही म्हणाला तसा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न झाला. लीलावती रुग्णालय, तिथल्या डॉक्टरांची तपासणी, म्हणजे डॉक्टरांची म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या तब्येतीची तपासणी, त्याचे रिपोर्ट, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी अशा ठिकाणी सहानुभूती मिळवण्याचा
झालेला आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये मनस्रींनी, आपली सहकारी मनस्रीने सांगितलं, जी 24 तासला विशेष म्हणजे लीलावती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने आपल्याला असं स्पष्ट केलेलं आहे, या संदर्भातली कुठचीही माहिती नाही, तशी गरज वाटत नाही. याचा अर्थ सहानुभूतीचा, मेडिकल रिपोर्टचा देखील, मेडिकल बुलेटचा देखील आधार यांच्यासाठी पोकळ ठरतो आहे आणि तो इथे सहानुभूती मिळवण्यासाठी फारसा उपयुक्त ठरणार नाही, हे त्या क्षणी स्पष्ट